ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शपथ न घेण्याचा विरोधकांचा निर्णय म्हणजे सभागृहात आपलं अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. शपथ घेण्यासाठी उद्याचाच दिवस बाकी असून परवापासून शपथ न घेतलेल्या सदस्यांना कामकाजात सहभागी होता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीत यश मिळालं की ईव्हीएम चांगलं आणि अपयश आलं की ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची सवयच विरोधकांना लागली आहे, असं ते म्हणाले. 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला. हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल. ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय. आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे. त्याला काही अर्थ. विरोधकांनी आजही ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित करून निषेध म्हणून विरोधी पक्षाचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, असं विधिमंडळ परिसरात सांगितलं. आम्ही निवडून आले लोक आहोत, पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज ओत घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही. जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे.